Welcome student. In this lecture we have discussing the electrical property and magnetical property of the solid. So we know that solid show the electrical conductivity. According to this, the solid are classified into the three categories. सॉलिड काय दाखवतो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवतो आणि ह्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवत असल्यामुळे सॉलिडचं तीन कॅटेगरीमध्ये ते क्लासिफिकेशन केलं जातं. ते आपल्याला माहिती आहे. पहिलं क्लासिफिकेशन असतं कंडक्टर. पहिल्या याला काय म्हटलं गेलं कंडक्टर्स, दुसरं याला म्हटलं गेलं इन्सुलेटर, तिसऱ्याला काय म्हटलं गेलं सेमी कंडक्टर. आता कंडक्टर्स म्हणजे काय की ज्याच्यामधून काय जाते इलेक्ट्रिसिटी जाते. आपल्याला माहिती असतं सॉलिड विच कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड एज अ कंडक्टर्स. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल इज ऑल्सो द इलेक्ट्रोलाइट. मेटल हा गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतो. मेटल हा इलेक्ट्रोलाइट पण असतो. आता मग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, तर इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, द इलेक्ट्रिसिटीज पास विथ द हेल्प ऑफ द मूवमेंट ऑफ द आयन और द इलेक्ट्रोलाइट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी बाय मूवमेंट ऑफ द आयन. कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्या मार्फत काय पास होतं. कंडक्टर्स म्हणजे काय, इलेक्ट्रोलाइट कंडक्टर म्हणजे काय की ज्याच्या मार्फत काय होतं आहे की मूवमेंट ऑफ आयन पास होतात. काय पास होतं त्याच्या मार्फत मूवमेंट ऑफ आयन पास होतात. म्हणजे कंडक्टर म्हणजे काय की सॉलिड विच कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड एज अ कंडक्टर. मेटल्स अँड इलेक्ट्रोलाइट आर इलेक्ट्रिकल कंडक्टर. मेटल कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी बाय मूवमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन while the electrolyte conduct the electricity by movement of the ions. आता त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे आपल्याला तो बघायचा, त्याला म्हटलं गेलं इन्सुलेटर. काय म्हटलं त्याला इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे काय, द सॉलिड हॅव्हिंग द लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आर कॉल्ड एज अ इन्सुलेटर. ज्या सॉलिडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही कंडक्टरपेक्षा कमी असते त्याला काय म्हटलं गेलं इन्सुलेटर असं म्हटलं. तर मोस्ट ऑफ द नॉन मेटल अँड मोलिक्युलर सॉलिड आर इन्सुलेटर असतात. मग जे नॉन मेटल असतात आणि मोलिक्युलर सॉलिड असतात ते काय असतात इन्सुलेटर असतात. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट असतो त्याला म्हटलं सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर म्हणजे काय, जो कंडक्टर आणि इन्सुलेटरचा मधला पार्ट असतो त्याला म्हटलं जातं सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ॲज कम्पेअर्ड टू द इन्सुलेटर अँड इट इज अ पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ॲज कम्पेअर्ड टू द conductor. So what do you mean by semiconductor, we have discussing one by one. The semiconductor is a solid having the electrical conductivity in a range between the कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. ज्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी कॅरी करण्याची जी कॅपॅसिटी असते ती इन बिटवीन असते. कोणामध्ये असते इन्सुलेटर आणि कोणामध्ये सांगितलं मी तुम्हाला कंडक्टर, त्याला काय म्हटलं गेलं सेमी कंडक्टर. मग जे मेटॉलॉइड असतात पी ब्लॉक एलिमेंटमध्ये किंवा पिरियडिक टेबलमध्ये जे काही मेटॉलॉइड असतात त्याच्यामध्ये कोण कोण असतं सिलिकॉन, जर्मेनियम आर इट इज ॲक्स ॲज अ सेमी कंडक्टर. परत एकदा समजून सांगतो बघा. सॉलिडमध्ये तीन प्रकारचे हे असतात. एक असतो कंडक्टर, दुसरा असतो इन्सुलेटर आणि तिसरा असतो सेमी कंडक्टर. कंडक्टर कसे असतात, दे आर कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी बिकॉज दे कंटेन द फ्री डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. सेमी कंडक्टर कसे असतात, ते शो द पुअर कंडक्टिव्हिटी as compared to the conductor and it is a good conductor as compared to the insulator. Insulator काय असतात, it is a poor conductor of it is a bad conductor of heat and electricity असतात because they do not contain the delocalized electron. So to explain the how the metal, non-metal and metalloid is a poor conductor, it is a good conductor and it is a bad conductor, we can be consider the one of the theory. This theory it is called as a band theory. The electrical conductivity of the solid, metal, non-metal and metalloid is explained in terms of the one of the theory. म्हणजे एखादा हा मेटल हा कंडक्टर आहे, एखादा नॉन मेटल हा बॅड कंडक्टर आहे आणि हा मेटॉलॉइड हा पुअर कंडक्टर आहे. हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण एक थेरी घेतली, त्या थेरीला म्हटलं गेलं बँड थेरी. हे बँड थेरी कशावर डिपेंड आहे, बँड थेरी इज अ डिपेंड अपॉन द इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल. कशावर डिपेंड आहे ती इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल. व्हॉट आर द पॉस्ट्युलेट ऑफ द बँड थेरी, वी हॅव डिस्कसिंग वन बाय वन. त्या बँड थेरीचे काही पॉस्ट्युलेट असतील ते पॉस्ट्युलेट आपल्याला बघायचे. बघा पहिलं पॉस्ट्युलेट खूप महत्त्वाचं आहे त्यांनी दिलेलं. अकॉर्डिंग टू मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी, एमओ मीन्स मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी, ॲटॉमिक ऑर्बिटल इंटरॅक्ट टू फॉर्म द मोलिक्युलर ऑर्बिटल. जितके ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र येतील तितके काय तयार होतात, मोलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. लक्षात घ्या, एक ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र आला तर एक मोलिक्युलर ऑर्बिटल तयार होतो
दोन ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र आले तर दोन मोलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. मग त्याच्यामध्ये काय असतं ते सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या. द नंबर ऑफ मोलिक्युलर ऑर्बिटल्स स्प्रेड ओव्हर द इंटायर मोलिक्युल. ते काय होतात, इंटायर मोलिक्युलमध्ये स्प्रेड होतात आणि त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होते. इंटरॅक्शन ऑफ एनर्जी लेवल ऑफ इलेक्ट्रॉन. बघा कशाची इंटरॅक्शन होते, द इंटरॅक्शन ऑफ एनर्जी लेवल. इंटरॅक्शन ऑफ एनर्जी लेवल कोणाची, इलेक्ट्रॉन. ते इलेक्ट्रॉन कसे असतात, द इलेक्ट्रॉन आर क्लोजली स्पेस इन द कन्स्टिट्युएंट ॲटम. म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळेस इंटरॅक्शन होते ते इंटरॅक्शन ही ॲटॉमिक ऑर्बिटलपासून मोलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात आणि मोलिक्युलर ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनची इंटरॅक्शन होते. ती इंटरॅक्शन कोणाच्यामध्ये असते, द कन्स्टिट्युएंट ॲटम इन अ सॉलिड. आणि त्याच्यापासून काय तयार होतं, दे फॉर्म द बँड. दे फॉर्म द बँड अँड द फॉर्मेशन ऑफ द बँड. मग ह्या बँड थेअरीचं कन्सिडरेशन कशावर आहे, द बँड थेअरी कन्सिस्ट ऑफ द formation of the two type of the band. First one it is called as a conduction band and another is called as a valence band. बँड थेअरीचं अजम्पशन परत एकदा सांगतो, त्याचं पॉस्ट्युलेट परत एकदा सांगतो. नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल इज पार्टिसिपेट इन द बॉन्ड फॉर्मेशन इज इक्वल टू द नंबर ऑफ मोलिक्युलर ऑर्बिटल. जितके ॲटॉमिक ऑर्बिटल असतील त्याचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर तितकेच मोलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. मोलिक्युलर ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन हे एकमेकांमध्ये काय होतात, त्या क्लोजली स्पेस होतात. त्याच्यामध्ये एनर्जी लेवल होते. जसं ॲटॉमिक ऑर्बिटल वाढत जाते तसं मोलिक्युलर ऑर्बिटलची संख्या वाढत जाते, तसं एनर्जी डिफरन्स कमी होत जातो आणि एनर्जी डिफरन्स बिटवीन द टू मोलिक्युलर ऑर्बिटल्स गोज ऑन डिक्रीजेस अँड टू फॉर्म द बँड इट इज called as a band theory. The band theory forms the two types of the bond. First one it is called as a conduction band and second one it is called as a valence band. So we have discussed what do we conduction band. आता कंडक्शन म्हणजे काय ते समजून सांगतो. इट इज अ हायेस्ट एनर्जी बँड. इट इज अ हायेस्ट एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन इज इन द कंडक्शन बँड. हा काय हायेस्ट एनर्जी बँड आहे, त्याच्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रॉन असतात, बरोबर आहे. त्या इलेक्ट्रॉनच्या मार्फत ते काय होतं, कंडक्शन करत असतो. हा कसा फॉर्म होतो बघा, इट इज फॉर्म बाय द इंटरॅक्शन ऑफ द आउटरमोस्ट एनर्जी लेव्हल ऑफ द क्लोजली स्पेस ॲटम इन सॉलिड. तो काय तयार होते, इंटरॅक्शन होते. इंटरॅक्शन कोणामध्ये होते, आउटरमोस्ट एनर्जी लेव्हल जी असते, आउटरमोस्ट एनर्जी लेव्हल असते कोणाची असते, ती ॲटममधले इलेक्ट्रॉनची ती खूप क्लोज येतात आणि त्याच्यामुळे काय तयार, त्याच्यामध्ये बँड तयार होतात. कंडक्शन बँड मे बी पार्शली ऑक्युपाय ऑर व्हॅकंट. तो काय, तो पार्शली ऑक्युपाय असतो म्हणजे दोन इलेक्ट्रॉन असतील, दोन इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता असेल तर त्याच्यामध्ये एकच असू शकतो किंवा झिरो असू शकतात. पार्शली म्हणजे 50% किंवा काय असतो, तो व्हॅकंट असतो. द इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड आर मोबाईल अँड डिलोकलाइज. मग असे शब्द वापरला होता का, मेटल आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी बिकॉज दे कंडक्ट द because they contain the delocalized or mobile electron. इलेक्ट्रॉन हे असतात त्या कंडक्शन बँडमध्ये, ते मोबाईल आणि डिलोकलाइज असतात. त्याच्यामुळे काय म्हटलं तर दे कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी अँड वेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इज अप्लाय. म्हणून ते काय करू शकतात, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कॅरी करू शकतात, ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी किंवा पोटेन्शियल बॅरियर अप्लाय करू शकतो किंवा पोटेन्शियल देऊ शकतो आपण त्याला. हे झाला पहिला बँड, त्याला म्हटलं गेलं कंडक्शन बँड. आता दुसरा महत्त्वाचा आहे व्हॅलेन्स बँड. आता हा व्हॅलेन्स बँड काय करतो, तो कंडक्शन बँडपेक्षा कसा असतो, लोअर एनर्जी असतो. आणि हा बघा इथे म्हटलं द बँड हॅविंग द लोअर एनर्जी दॅन द कंडक्शन बँड. कंडक्शन बँडपेक्षा एनर्जी याची कमी असते, परंतु याच्यामध्ये वाक्य महत्त्वाचं आहे, द इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलेन्स बँड आर नॉट फ्री टू मूव्ह बिकॉज दे आर टाईटली बाउंड टू द रिस्पेक्टिव्ह न्यूक्लिआय. म्हणजे याच्यामध्ये काय की इलेक्ट्रॉन जे असतात, इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या खूप जवळ असतात आणि न्यूक्लियसच्या खूप जवळ असल्यामुळे त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतो, दे हॅव द व्हेरी स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दे आर टाईटली बाउंड, हेन्स इट कॅन नॉट बी मूव्ह, हेन्स इट कॅन नॉट मूव्ह ऑर इट कॅन नॉट बी फ्री डिलोकलाइज इलेक्ट्रॉन. मग याच्यामध्ये बँड गॅप जर बघितला तर कंडक्शन बँड काय हायर एनर्जी, व्हॅलेन्स बँड कसा आहे लोअर एनर्जी. म्हणून त्याच्यामध्ये म्हटलं बघा द थर्ड पॉईंट त्यांनी दिला आहे, द एनर्जी डिफरन्स बिटवीन द व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड इज कॉल्ड ॲज अ बँड गॅप. म्हणजे व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड, व्हॅलेन्स बँड लोअर एनर्जी, कंडक्शन बँड हायर एनर्जी. म्हणजे हायर एनर्जी लेवल आणि लोअर एनर्जी लेवल बँडमधला जो डिफरन्स असेल, त्याच्यामध्ये जो बँड असेल त्या बँडला म्हटलं आपण बँड गॅप म्हटलं आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं, द साईज ऑफ बँड गॅप डिसाईड वेदर द electrons from the valence band can be promoted to the vacant conduction band or not. म्हणजे हे वाक्य काय सांगतंय, जर तुम्हाला हे वाक्य इथे सांगतोय बघा, जर हा बँड हा पार्शियली व्हॅलेन्स बँड आहे आणि हा एमटी काय
कंडक्शन बँड आहे. आता बघा हा याच्यामध्ये दिसत असेल व्हॅलन्स बँड हा फुलफिल आहे, म्हणजे हा फुलफिल आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त आहे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही. जर एनर्जी म्हणजे आपण सप्लाय केली तर याच्यामधून व्हॅलन्स बँडमधून इलेक्ट्रॉन कोणाकडे जात आहेत, कंडक्शन बँडमध्ये. पण केव्हा, ते एनर्जी डिफरन्स इज लेस और त्याच्यामध्ये असणारा गॅप कसा असेल, स्मॉल. बघा इथे वाक्य दिलं बघा, वेन बँड गॅप इज अ स्मॉल, इलेक्ट्रॉन्स फ्रॉम हायर एनर्जी लेवल इन व्हॅलन्स बँड कॅन बी प्रमोटेड टू द कंडक्शन बँड बाय द ॲब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. मग याच्यामध्ये काय होतं, ते इलेक्ट्रॉन हे व्हॅलन्स बँडकडून कोणाकडे जात आहेत, कंडक्शन बँडकडे जातात. जो सुरुवातीला एम्प्टी होता त्याच्याकडे इलेक्ट्रॉन गेले आणि इलेक्ट्रॉन गेल्यामुळे ते नेचर ऑफ इलेक्ट्रॉन इज अ फ्री मायग्रेटरी डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन म्हणून ते काय दाखवतात, बँड थिअरी दाखवतात. आता ही जी बँड थिअरी आहे, ह्या बँड थिअरीचा वापर करून आपण काय बघितलं बघा, बँड थिअरी अँड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ मेटॅलिक कंडक्टर्स, इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर. मग ह्या बँड थिअरीचा अप्लाय केल्यानंतर आपण एखादा मेटल हा गुड कंडक्टर का असतो ते समजून सांगतो. मी आधीच म्हटलं तर मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी बिकॉज दे कंटेन द मायग्रेटरी मोबाईल डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. म्हणून पहिलं वाक्याचं म्हटलं आहे, मेटॅलिक कंडक्टर्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी because the outermost electron of all the atom in the metallic crystal occupy the conduction band. कुठे असतात ते, कंडक्शन बँडमध्ये असतात. the number of electron in conduction band of metal is large. कंडक्शन बँडमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन असतात ते कसे असतात, जास्त असतात. हेन्स द मेटल आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे थोडक्यात असं लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण वेन वी सप्लाय द स्मॉल अमाऊंट ऑफ हीट ॲट द टाइम द इलेक्ट्रॉन इज जम्प फ्रॉम द लोअर एनर्जी ऑर्बिटल टू द हायर एनर्जी, दॅट इज अ लोअर एनर्जी मीन्स दॅट व्हॅलन्स बँड. त्या व्हॅलन्स बँडकडून ते इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात, कंडक्शन बँडकडे जातात आणि कंडक्शन बँडकडे गेल्यानंतर ते काय होतात, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग याच्यामध्ये पुढचं वाक्य खूप म्हटलं आहे, दिस डिपेंड ऑन द ॲटॉमिक ऑर्बिटल इन्व्हॉल्ड इन द बँड फॉर्मेशन. म्हणजे जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत ते ॲटॉमिक ऑर्बिटल ज्या त्या एकमेकांमध्ये ओव्हरलॅपिंग होतात, ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर त्यांच्यापासून जे मोलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात आणि मोलिक्युलर ऑर्बिटलमधून जे इलेक्ट्रॉन एकमेकांच्या क्लोज येतात आणि क्लोज आल्यानंतर त्याच्यामध्ये काय तयार होतं, बँड फॉर्मेशन होतं. मग ह्या बँड फॉर्मेशन इन मेटॅलिक कंडक्टर्स result in the, हे बघा आला शब्द, delocalization of the outermost electron of all the metal atom leaving behind the metal ions. These described as the cations of metal are immersed in the sea of electron. मग याच्यामध्ये काय म्हटलं तर ज्यात त्याच्यामध्ये बँड फॉर्म होतो, बँड फॉर्म झाल्यानंतर व्हॅलन्स बँडकडून इलेक्ट्रॉन हे कोणाकडे जातात, कंडक्शन बँडकडे जातात आणि कंडक्शन बँडकडे गेल्यानंतर ते इलेक्ट्रॉन हे डिलोकलाइज असतात आणि डिलोकलाइज असल्यामुळे दे कॅन बी मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. आणि त्याला म्हटलं सी ऑफ डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. ही आपण मेटॅलिक सॉलिडमध्ये पण बघितलेलं होतं, सी ऑफ डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. दुसरा जो टाईप आहे आपल्याला बघायचा त्याला म्हणायचं इन्शुलेटर. इन्शुलेटरमध्ये काय म्हटलं त्यांनी, इन्शुलेटर द व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड विथ द इलेक्ट्रॉन अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी. इन्शुलेटरमध्ये व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन असतात पण ते इलेक्ट्रॉन हे जम्प करून कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकत नाही, कारण की एनर्जी डिफरन्स कसं असतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लार्ज असतो. म्हणून कंडक्शन बँड एम्प्टी असतात आणि कंडक्शन बँड एम्प्टी असल्यामुळे दे आर इन्शुलेटर टू इच अदर, म्हणजे ते बॅड कंडक्टर असतात. बघा त्याच्यामध्ये म्हटलं आहे लार्ज एनर्जी गॅप. त्याच्यामध्ये काय आहे, लार्ज एनर्जी गॅप आहे. त्यामुळे थर्मल एनर्जी जरी आपण प्रोव्हाइड केली, उष्णता जरी दिली, तरी इलेक्ट्रॉन इज नॉट जम्प फ्रॉम द व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड. म्हणून तिथे म्हटलं आहे देअरफॉर द थर्मल एनर्जी इज नॉट सफिशियंट टू प्रमोट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड. ॲज अ रिझल्ट, बघा इथे शब्द आला, ॲज अ रिझल्ट द कंडक्शन बँड इज रिमेन्स वॅकंट अँड मटेरियल इज बिहेव ॲज अ इन्शुलेटर. म्हणून त्याला काय म्हटलं गेलं आहे, इन्शुलेटर असं म्हटलं. आता सेमीकंडक्टर बघा, सेमीकंडक्टर. तर सेमीकंडक्टरमध्ये काय बघितलं तर आपण की इट इज अ पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी अँड इट इज अ पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ॲज कम्पेअर टू द कंडक्टर अँड इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ॲज कम्पेअर टू इन्शुलेटर. इन सेमीकंडक्टर द एनर्जी गॅप बिटवीन द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड it is a little bit less, it is a less than insulator, but it is a more than conductor. Hence when we supply the thermal energy or when we supply the heat at the time, the electron goes from the valence band to the empty conduction band. Hence it is a semiconductor. बघा याच्यामध्ये तेच वाक्य दिले त्यांनी, electrical conductivity of semiconductor material is in between the
metal and insulator, the metalloids silicon and germanium are semiconductors. आता insulator मध्ये काय होतं बघा, the insulator, the valence band is a completely fulfilled with electron and conduction band is empty. conduction band empty असतं, पण इथे शब्द पुढचा दिलाय बघा, the how energy the gap between the two band is smaller than that and the insulator. म्हणजे त्या दोन बँड मधला जो डिफरन्स असतो तो कमी असतो कोणाच्या तुलनेत, इन्सुलेटरच्या तुलनेत. म्हणून काय म्हणतो तर अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज द टेम्परेचर. म्हणून जे असं आपण उष्णता दिली, उष्णता दिल्यानंतर काय होतं आहे, electron is goes from the valence band to the conduction band, and hence the conduction band contain the number of electron with sufficient number of contain the number of electron, hence get promoted to conduction band and increase the temperature, and it is a poor conductor of heat and electricity. मग आता हे सेमीकंडक्टर जे असतात, सेमीकंडक्टर कोण असतात, त्यांनी दिले इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता बघा दोन प्रकार दिले सेमीकंडक्टर, इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक. अ प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल विच हॅज अ व्हेरी लो बट कॉन्स्टंट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये मटेरियलची काय असते, कॅपेबिलिटी कशी असते, लो असते, पण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी असते, कॉन्स्टंट असते. त्याला काय म्हटलं, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. A pure semiconductor material which has very low but constant electrical conductivity is called as a semiconductor. It is called as a intrinsic semiconductor. What about the extrinsic semiconductor? A conductor of semiconductor can be increased by doping. Doping means impurity particle. The conductivity of semiconductor can be increased by the doping, the process of addition of small quantity of the impurity. बघा आला का शब्द, small quantity of impurity to semiconductor to increase the conductivity. It is called as a doping. It is called as a doping, and the added impurity is called as a dopant. It is called as a dopant. म्हणजे कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्या सेमीकंडक्टरमध्ये बाहेरून एखादा इम्प्युरिटी ॲड केली जाते, त्या प्रोसेसला म्हटलं तर डोपिंग असं म्हटलं जातं. आणि जो इम्प्युअर पार्टिकल त्याच्यामध्ये ॲड केलं जातं त्याला म्हटलं तर डोपेंट असं म्हटलं जातं. मग त्याच्यावरून त्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे दोन टाईप आपल्याला बघायचे. दे आर टू टाईप ऑफ द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. फर्स्ट वन इट इज कॉल्ड एज अ एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर, अँड सेकंड वन इट इज कॉल्ड एज अ पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. सो वी हॅव डिस्कसिंग वन बाय वन व्हॉट डीन बाय एन टाईप सेमीकंडक्टर अँड व्हॉट डीन बाय पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. आता एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर काय असतं ते समजावून सांगतं. दिस सेमीकंडक्टर कंटेन द इन्क्रीज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड. कुठले इलेक्ट्रॉन वाढवतो तो, कंडक्शन बँडमधले इलेक्ट्रॉन वाढलेले दिसतात. अँड एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर इज ऑप्टेन बाय ॲडिंग द ग्रुप 15 एलिमेंट्स. बघा वाक्य लक्ष द्या, ॲडिंग द ग्रुप 15 एलिमेंट टू द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर विच बिलॉंग टू द ग्रुप 14. म्हणजे वाक्य काय बघा, ज्यावेळेस आपण की ग्रुप 15 एलिमेंट घेतले, त्याच्या शेजारी कोण आहे, ग्रुप 14 एलिमेंट आहे. म्हणजे डोपिंग केलेली, आपण काय केलेली आहे, डोपिंग केलेली आहे. म्हणजे ग्रुप 14 एलिमेंटचं हे हा डोपिंग एलिमेंट आहे. त्याच्यामध्ये ग्रुप 14मध्ये कोण कोण आहे आपल्याला बघितलं तर, ग्रुप 14मध्ये कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमोनी आणि टीन असतं. आणि ग्रुप 15मध्ये आपण त्याला म्हणतो नायट्रोजन फॅमिली. त्याचं एक उदाहरण तुमच्यासमोर दिलं बघा, डोपिंग ऑफ सिलिकॉन विथ फॉस्फरस. सिलिकॉन हा ग्रुप 14 मधला आहे, फॉस्फरस हा 15 मधला आहे. वेन स्मॉल क्वांटिटी ऑफ फॉस्फरस इज ॲडेड टुवर्ड द प्युअर सिलिकॉन. फॉस्फरस काय केला त्यांनी, ॲड केला कोणामध्ये, सिलिकॉनमध्ये. मग काय झालं बघा, वेन स्मॉल क्वांटिटी ऑफ फॉस्फरस इज ॲडेड टू द प्युअर सिलिकॉन, द फॉस्फरस ॲटम इज ऑक्युपाय द ऑर contain the vacant site in lattice. Contain the vacant site in lattice. मग काय होतंय, outer 5 electrons, out of the 5 electrons 4 are utilized in the bonding. आता बघा सिलिकॉनमध्ये आपण काय वाक्य म्हटलं त्यांनी, स्मॉल क्वांटिटी ऑफ फॉस्फरस कुठे ॲड केलेली आहे, सिलिकॉनमध्ये ॲड केली. मग फॉस्फरसचा ज्यावेळेस आपण त्याचे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन घेतले तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन, आउटर मोस्ट 5 इलेक्ट्रॉन आहेत. 5 पैकी किती इलेक्ट्रॉन वापरले बॉन्डिंगसाठी, 4 इलेक्ट्रॉन वापरले. मग किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले,
एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहील म्हणून इथे वाक्य दिले बघा. स्टील द फॉस्फरस हॅज अ एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन दॅन निडेड फॉर बॉन्डिंग. म्हणजे जिथे 4 लागणार होते आपण तिथे 5 घेतले, एक इलेक्ट्रॉन जास्तीचा शिल्लक राहिलेला आहे. आणि हा जो जास्तीचा शिल्लक राहिलेला इलेक्ट्रॉन आहे तो काय म्हणते बघा, लक्षात घ्या. स्टील phosphorus has one extra electron than needed for bonding. Therefore, silicon is a dope with the phosphorus has a more number of electron in conduction band. म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक जास्तीचा इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलेला आहे आणि तो एक जास्तीचा इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलेला आहे. इलेक्ट्रॉनवरचा सिम्बॉल जर बघितला हा निगेटिव्ह असतो आणि निगेटिव्हचं पहिलं अल्फाबेट घेतलं तर एन असतं, म्हणून याला काय म्हटलं गेलं आहे, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर असं म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं त्याला, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. मग आपल्याला पुढचा जो पार्ट घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर म्हटलं आहे. आता पी टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये काय म्हटलं आहे, द सेमीकंडक्टर कॅन डिक्रीज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड. कंडक्शन पी टाईप एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये इन्क्रीज होतात आणि पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये डिक्रीज होतात. मग त्याने आपल्याला एक्झाम्पल देताना काय म्हटलं आहे, अ पी टाईप सेमीकंडक्टर इज प्रोड्यूस्ड बाय द डोपिंग ऑफ प्युअर semiconductor material like silicon, germanium with an impurity group of the elements 13 elements. आता 13 आणि 14चं कॉम्बिनेशन दिलेलं त्यांनी. याच्यामध्ये डोपिंग केलेली त्यांनी. इन दिस इलेमेंट कंटेन द लेस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दॅन दॅट ऑफ द प्युअर. याच्यामध्ये 13 आणि 14मध्ये जर बघितलं तर एक ग्रुप 13 आणि ग्रुप 14मध्ये बघितलं तर ग्रुप 14मध्ये जास्त आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ॲज कम्पेअर्ड टू ग्रुप 13. म्हणून तिथे असं म्हटलं आहे, दिस इलेमेंट कंटेन द लेस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दॅन दॅट ऑफ द प्युअर इलेमेंट. आता मग इथे उदाहरण बघा डोपिंगचा. प्युअर कोण घेतलं आहे, सिलिकॉन डोप विथ बोरॉन. म्हणजे डोपिंग कोणाची झाली आहे, बोरॉनची झाली. लक्षात घ्या. आता वेन प्युअर सिलिकॉन डोप विथ बोरॉन ॲटम्स, बोरॉन ॲटम ऑक्युपाय द नॉर्मल पोझिशन ऑफ द सम सिलिकॉन ॲटम इन द लॅटिस. ज्यावेळेस सिलिकॉन ॲटमवर आपण डोपिंग म्हणून बोरॉन ॲड करतो आहे, इम्प्युरिटी घटक म्हणून बोरॉन ॲड करतो आहे, त्यावेळेस बोरॉन हा काय करतो आहे, सिलिकॉनच्या क्रिस्टल स्ट्रक्चरवरची थोडीशी स्पेस काय करतो आहे, ऑक्युपाय करतो आहे. मग त्याच्यानंतर पुढे काय म्हणतो आहे, बोरॉन हॅज 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट. त्याच्याकडे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, 3. इट डज नॉट हॅव इनफ इलेक्ट्रॉन टू मूव्ह फ्रॉम बॉन्ड विथ 4 सिलिकॉन. म्हणजे त्याला सिलिकॉन बरोबर बॉन्ड फॉर्म करण्यासाठी ते इलेक्ट्रॉन इनफ नसतात. मग काय करतो आहे, बोरॉन ॲटम फॉर्म द बॉन्ड्स विथ द 3 सिलिकॉन ॲटम. बघा सिलिकॉनकडे 4 आहे, बोरॉनकडे 3 आहे. म्हणजे बोरॉन सिलिकॉनच्या 3 याच्याबरोबर काय फॉर्म करतो, बॉन्ड फॉर्म करतो. मग द मिसिंग ऑफ 4th इलेक्ट्रॉन क्रिएट द इलेक्ट्रॉन व्हॅकन्सी. मग चौथा जो इलेक्ट्रॉन आहे सिलिकॉनचा तो काय करतो, मिसिंग ऑफ 4th इलेक्ट्रॉन create an vacancy. It is called as इलेक्ट्रॉन होल. तो इलेक्ट्रॉन जो असतो चौथा, जो बॉन्ड पार्टिसिपेशनमध्ये भाग घेत नाही, तो सिलिकॉनचा चौथा इलेक्ट्रॉन तो काय क्रिएट करतो, होल क्रिएट करतो. अँड दिस होल इज बिहेव ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज. ते होल काय म्हणून कार्यरत असतं, दिस होल इज बिहेव ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज अँड दिस इज कॉल्ड ॲज अ पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. त्याला काय म्हटलं गेलं, पी टाईप ऑफ द सेमी कंडक्टर असं म्हटलं गेलं. याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात आलं असेल की सिलिकॉन दोघांमध्ये एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर आणि पी टाईप ऑफ सेमी कंडक्टर. ज्यावेळेस सिलिकॉनची डोपिंग याच्याबरोबर झाली, ग्रुप 15 बरोबर झाली, म्हणजे फॉस्फरस आर्सेनिक अँटी बरोबर झाली, तर त्याच्यामध्ये आपण त्याला म्हटलं जातं पी टाईप ऑफ सेमी कंडक्टर. त्या पी टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये काय होतं, कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या एक्सेस असते, एक इलेक्ट्रॉन तिथे जास्तीचा असतो. तो एक जास्तीचा इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो एक्सेस इलेक्ट्रॉन जो असतो त्या एक्सेस इलेक्ट्रॉनवरचा इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. तो निगेटिव्ह चार्जवरचा पहिलं अल्फाबेट एन आहे म्हणून त्याला एन टाईप सेमीकंडक्टर